तर ही सॅमसंगची वॉशिंग मशीन आहे 2020ची. आता आपण हे बघूया की ह्या मशीनबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर ह्या मशीनला ना इथे काही बटन्स दिलेले आहेत आपल्याला पाहिजे जसं. हे पहिलं बटन आहे वॉटरचं, दुसरं आहे ॲक्टिव्ह वॉश जर तुम्हाला, आणि तिसरं आहे वॉश, चौथा आहे रेन, आणि पाचवा आहे पॉवर स्पिन. ठीक आहे. तर इथे दिलेलं आहे त्यांनी पॉवर, जे मेन बटन असतं ना ते इथे दिले. त्याच्यानंतर इथे आपण स्टार्ट किंवा पॉज करू शकतो. हे दुसरं बटन इथं दिलेलं आहे. हे आहे फजी. आणि जर आपल्याला आपले जसे कपडे असतील ना त्या कपड्यांच्या मूडप्रमाणे इथे काही बटन दिलेले आहेत. तर जर आपले जीन्स वगैरे असतील तर आपण हे बटन ऑन करायचं मध्ये जीन्स टाकून. मग नंतर लागेल तसं ते पाणी आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर करून, पावडरचा वापर करून ती मशीन ॲटोमॅटिकली चालते. आणि दुसरं आहे ब्लँकेट. जर आपली घरातली ब्लँकेट असतील, लहान मुलं असली की ब्लँकेट्स वगैरे लवकर खराब होतात, त्यामुळे ही मशीन खूप चांगली आहे ब्लँकेट्स वगैरे धुण्यासाठी. वरचं बटन आहे क्विकचं. जर तुमचे कपडे थोडे असतील तर पटकन तुम्ही क्विकचा बटन प्रेस करून नंतर हे जे आहे स्टार्ट आणि पॉज हे बटन प्रेस केलं की ॲटोमॅटिकली मशीन चालू होते आणि त्याच्यानंतर आपले कपडे धुतले जातात. त्याच्यानंतर आहे हे सोप. जर तुमचे कपडे काही म्हणजे खूप म्हणजे असं मळलेले असतील तर ते धुण्यासाठी तुम्हाला जर भिजवून धुवायचं असेल तरी आपण ह्या सोक ऑप्शनचा यूज करून आपण ह्या वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे डेलिकेट्स. हा सगळ्यात लास्टचा ऑप्शन आहे डेलिकेट्स. जर जे कपडे असं असतात ना म्हणजे बायकांचे डिझाईनचे किंवा कुठल्या ह्याच्यावर टिकली वर्क वगैरे असेल तर ते ह्याच्यावरती आपण धुवू शकतो. आणि जर टब क्लीन वगैरे करायचं असेल मशीनचं तर आपल्याला काय करावं लागेल की इथलं स्टार्टचं बटन ऑन करून हे जे पॉवरचं बटन आहे ते ऑन करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला हे करायचं आहे, जे डेलिकेट्सचं जे बटन दिलेलं आहे ना इथंच खाली त्यांनी इको टब क्लीन म्हणून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बटन एक सेकंद किंवा 2 सेकंद असं प्रेस करून धरलं की आपल्याला इथं ह्याच्यामध्ये आपल्याला इथं दाखवलं जातं की नेमकी मशीन कोणती चालू आहे, म्हणजे कपडे धुतले जाते की टब क्लीन होत आहे. जर टब क्लीन होत असेल तर हे ऑन असतं. ठीक आहे. तर मग इथं आपल्याला दिसेल सरळ की काय होतं नेमकं. तर अशा पद्धतीनं हे थोडा वेळ प्रेस करून धरलं ना त्याच्यानंतर हे स्टार्ट बटन ऑन करायचं आणि मग नंतर ॲटोमॅटिकली ती टब क्लीन होते. पण टब क्लीन करत असताना ना त्याचा मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेलच पुढे चालून. तर अशा पद्धतीने ह्याची हे बटन्स आणि हे दिलेलं आहे सगळं इथे. ठीक आहे. तर आता याच्या आतमध्ये आपण बघूया. ही मशीन आहे साधारण 9+1 kg म्हणजे 10 किलो कपड्यापर्यंत ही मशीन कपडे धुवू शकते. त्याच्यानंतर इथेच अजून एक ऑप्शन दिलेलं आहे, त्याच्यानंतर इथे जर तुम्हाला कॉलर्स किंवा छोटे दुसरे काही कपडे दिलेले असतील ते जर धुवायचे असतील, थोडंसं घासायचं असेल कपड्यांना, तर आपण इथे अशा पद्धतीनं इथून इथे एक बटन दिलेलं आहे पाणी येण्यासाठी. ह्या पॉईंटने इथं पाणी येतं. त्याच्यानंतर हे बटन प्रेस करून धरलं ना की इथून पाणी येतं आणि मग नंतर आपण इथं जमा झालेल्या पाण्यामध्ये थोडंफार पाणी आणि थोडंफार पावडर घेऊन आपण जे कपडे ज्या ठिकाणी जास्त घाण झालेले आहेत ते घासण्यासाठी
ह्याचा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर ते कपडे आपण इथूनच आतमध्ये टाकायचं आणि नंतर सरळ हे असं वरती करून घ्यायचं. मग हे असं वर लॉक केलं जाईल आणि नंतर इथलं जे बटन आहे ते बंद करावं लागेल, तेव्हाच इथलं पाणी बंद होतं. हे बंद झाल्यानंतरच हे वर करायचं आहे, कारण ते जर पाणी इकडे किंवा इकडे साईडला गेलं तर मशीन जळण्याची पण शक्यता असते, कारण याची मशिनरी खाली असते ना, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ते जळू शकतं. आणि हे आहे इथे आपण सॉफ्टनर कपड्यांसाठी टाकू शकतो आणि इथे डिटर्जंट पावडर वगैरे आपल्या मशीनला जे आपल्याकडे जे असेल ते आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. आणि लागेल तसं मग मशीन पाणी आणि पावडरचा वापर करून कपडे धुवून सगळं क्लीन करू शकते. आणि इथे सगळे कपड्यांचे लिंक्स वगैरे जे जमा झालेले असतील ते इथे जमा होतं, मग नंतर ते काढून आपण क्लीन करायचं जसं जमेल तसा. तर ही अशी वॉशिंग मशीन.